विष्णुदास भावे हे नाट्य संस्कृत रंगभूमीचे आद्य प्रवर्तक. ते सांगलीचे राजे चिंतामणराव प्रबोधन यांच्या पदवी होते. कला आणि कला प्रकारांना उत्तेजन देणारा भागवत मेळ्याचा खेळ पाहून त्यांनी भाव्यांना नाटक लिहायला उत्तेजन दिलं. सांगली भिक्षुकांच्या 10-12 मुलांना गोळा करून सांगली दरबारी सीता स्वयंवरचा प्रयोग 5 नोव्हेंबर 1846 रोजी झाला. त्यानंतर पुढे 10 वर्ष भावे आणि त्यांची कलावंत मंडळी महाराष्ट्रभर फिरली. त्यांच्या पाठोपाठ आळतेकर संगीत मंडळी, सांगलीकर, तासगावकर नाटक मंडळी अशा अनेक मंडळांनी नाटकं सादर करायला सुरुवात केली. बरेचदा असे होत असे की नटांना थोडंफार नाव मिळाल्यानंतर ते आधीच्या नाटक कंपनीतून बाहेर पडून स्वतःची नाटक कंपनी चालू करत. पण तो एक खांबी तंबू असे. 1880 साली इचलकरंजीकर नाटक मंडळी ही सहकारी तत्वावर स्थापन झालेली आणि 40 वर्ष व्यवसाय करणारी एकमेव नाटक कंपनी होती. या पुढचं पद आपण ऐकणार आहोत कृष्णाजी प्रभाकर खाडेकर यांनी लिहिलेल्या विद्याधर नाटकात. सगुणा कवि बाला सुर सुख कनि तू विमला. सगुणा कवि बाला सुर सुख कनि तू विमला. सुर सुख कनि सगुणा कवि सगुणा कवि बाला सुर सुख कनि तू विमला. सुर सुख कनि सगुणा कवि बाला सगुणा कवि बाला सुर सुख कनि तू विमला. सुर सुख कनि सुर सुख कनि सुर सुख कनि तू विमला. सुर सुख कनि वदनमणि मजरमणि वदनमणि मजरमणि अचूक दावी मार्गाला. सुर सुख कनि तू विमला. सुर सुख कनि विमला विमला
तू विमला सगुणा देवयानी देहधरे देवयानी देहधरे देवयानी देहधरे देवयानी देहधरे देवयानी 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 देहधरे देवयानी देवयानी देहधरे अमर विभव गुण सारे अमर विभव गुण सारे अमर विभव गुण सारे अमर विभव गुण सारे सकल कला कवितनुज सकल कला कवितनुज चरण मला आता सुर सुख कनी तू विमला सुर सुख सुर सुख सुर सुख सुर सुख कनी तू विमला सुर सुख कनी तू विमला सगुणा कवि बाला सुर सुख कनी सुर सुख कनी सुर सुख कनी तू विमला।